अर्थ बजेटचा या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोणत्याही क्षणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचं बजेट मांडणार आहेत। यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट असेल। त्यांच्या कारकिर्दीतलं हे 6वं बजेट असेल आणि पुढच्या काही क्षणात अर्थमंत्री हे बजेट मांडतील। या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना नेमका काय मिळणार आहे, कोणत्या महत्त्वाच्या घोषणा या बजेटच्या केंद्रस्थानी असतील, असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं काही क्षणात मिळण्यास सुरुवात होईल। काही वेळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील। मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील। सगळ्यात जास्त वेळा बजेट मांडू। तर या बजेटच्या माध्यमातून नेमकं काय महाग काय स्वस्त होईल, काय अपेक्षा त्यांची पूर्तता होते का ते यानंतर कळेलच। पण आता इथे उपस्थित जी पाहुणी मंडळी आपल्या एबीपी माझाच्या स्टुडिओत त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत या बजेटकडून ते आपण एका वाक्यात थोडक्यात जाणून घेऊयात। सुरुवात दीपक घायसा सरांपासून। अगदी थोडक्यात सर। एक तर माझ्या मते इंडस्ट्री करता एसएमई सेक्टर करता खास करून काही जास्त करता आलं, कारण मॅन्युफॅक्चरिंग तिथे होणं जास्त जरुरी आहे। बिझनेस बंद न पडता चालू राहणं महत्त्वाचं आहे आणि ग्लोबल याच्यामध्ये पॉसिबल आहे। आज जर का त्यांना प्रोत्साहन दिलं तर मला वाटतं एसएमई सेक्टर परत एकदा वरती येऊन एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि जीडीपी ग्रोथ या दोघांमध्ये फायदा होईल। दुसरी गोष्ट माझ्या मते सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणखीन वाढवणं जरुरी आहे। त्याच्यामध्ये हेल्थ, एज्युकेशन याच्यावर होणारा खर्च जर का वाढवता आला त्यांना आणि तो ॲक्च्युली लोकांपर्यंत पोचला तर ते जास्त महत्त्वाचं आहे। मला वाटतं डायरेक्ट पैसे जातात त्यामुळे हा पोचण्याची शक्यता जास्त वाढली आहे, त्यामुळे तो वाढणं माझ्या जरुरी आहे। म्हणजे त्याप्रमाणे श्रीमंत आणि गरिबातला फरक हा थोडा कमी होण्यामध्ये फायदा होईल। बरोबर। अतुल भातखळकर सर। नाही, मुळामध्ये हा अर्थसंकल्प नाहीये, अगदी शुद्ध मराठी शब्द वापरतात लेखा अनुदान आहे की निवडणुकीपर्यंतच्या खर्चाला आज ते मान्यता घेणार आहेत लोकसभेकडनं। एवढाच याच्या गोष्टीचा खरं तर मर्यादित अर्थ आहे। गेल्या 5 वर्षाचा आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर फिस्कल डेफिसिट पूर्णपणे कंट्रोलमध्ये, टॅक्स कंप्लायन्स हे वाढत चाललेले आहेत, अर्थव्यवस्था 7% दराने वाढते आहे आणि त्यामुळे लेखा अनुदान असल्यामुळे फार काही घोषणा याच्यामध्ये होतील असं मला वाटत नाही आहे। पण ज्या काही घोषणा होतील त्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या अशा प्रकारच्याच घोषणा होतील आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता सर्वसमावेशक अशा पद्धतीचं हे लेखा अनुदान असेल। ठीक आहे, फक्त 1.5 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे। अतुल लोंढेजी। असं आहे की स्पेस तर नाही आहे, 5.9% फिस्कल डेफिसिट आहे आणि टोटल कर्ज जे आहे ते जीडीपीच्या बरोबरीत झालेलं आहे। स्पेस तर नाही आहे, पण आता एज्युकेशनमध्ये यांनी जो खर्च आहे 3.33%वरून 2.51% खाली आणलेला आहे, तो वाढवला पाहिजे आणि हेल्थ सेक्टरमध्ये 2.36%वरून 1.97% खाली आलेला आहे। हे बेसिक सोशल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढवणं अतिशय आवश्यक आहे, कारण की त्याच्यावरच पुढची ग्रोथ डिपेंड करते। ठीक आहे, संजीव सर। करदात्यांची संख्या फार यावर्षी वाढलेली आहे। 53 लाख नवीन करदाते आहेत। कराचं उत्पन्न वाढलेलं आहे, 20% जवळपास वाढलेलं आहे। अशा वेळी करदात्यांना काहीतरी एक दिलासा, त्यांनी जे स्वतःहून कर द्यायला पुढे आलेले आहेत त्यांना एक छोटासा दिलासा मिळावा एवढी माफक अपेक्षा मला वाटतं आपण ठेवूया। ठीक आहे, आणि हे सगळं बजेट आता सादर होण्यासाठी अवघे काही मिनिट बाकी आहेत, पण त्यापूर्वी हे सगळं बजेट जेव्हा सादर होण्यास सुरुवात होईल ते आपल्याला सोप्या भाषेत, मराठी भाषेत समजावून सांगण्याचं काम भारती सहस्त्रबुद्धे करतील। त्या सुद्धा स्टुडिओतून आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी भारती, तुम्हाला काय अपेक्षा आहेत या बजेटकडनं थोडक्यात? सौरभ, खरं तर आपण नोकरदार, त्यामुळे जो शेवटचा भाग असतो बजेटचा टॅक्सेशनचा त्याच्याकडे सगळ्यांचं जसं लक्ष आहे, माझंही आहे। आणि काही अर्थमंत्र्यांकडनं मोठी घोषणा होते का याकडे जसं देशाचं लक्ष आहे तसंच माझं आहे की आपल्याला काही सूट मिळते का, काही आपल्याला थोडासा दिलासा मिळतो का। तेव्हा आता आपण तयार आहोत बजेट सादर करण्यासाठी। बरोबर, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे नेमक्या काय अपेक्षा आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।